व्यतीत होतो की हे जे चाललेलं समाजाच्या बाबतीमध्ये राजकारण आहे ते राजकारण थांबवा, कुठे नौटंकी करू नका। या ठिकाणी माझी नम्रतेची राहुल नार्वेकर साहेबाला विनंती आहे की मी पण एक विधानसभा सदस्य आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, महाराष्ट्र महासंघातनं माझा राजकीय जन्म झालेला आहे। त्यामुळे मला जे दिसू लागलेलं आहे ह्याला जशी जशी निवडणूक येईल तशी तशी हवा दिली जाते। त्याच्यामुळे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं। जे काय आरक्षणाचा विषय आहे, ओबीसी समाजातनं आरक्षणाची मागणी आहे, या मागणी करता सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या आमदारांनी आपापली भूमिका विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये स्पष्ट करावी। अंधारात एक आणि उजेडात एक अशी भूमिका कोणी घेऊ नये। त्याचबरोबर सर्व पक्षाच्या प्रमुखांना देखील पत्र देणार होतात आणि या संदर्भातला पाठिंबा तुम्ही मागणार होतात। या संदर्भात पत्र सर्व पक्षाने गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून काय रिप्लाय? सगळ्यांना मी पत्र त्या ठिकाणी ईमेलवर पाठवलेत आणि माझ्या सहकार्यांना मी पाठवून त्याच्या पोच माझ्याकडे आहेत। सगळी पत्र त्या ठिकाणी जवळपास अध्यक्षांना तर दिलेली आहे, त्याची पोच आहे। सगळ्या पक्ष कार्यालयात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। राहिलं तर आज ती कंप्लीट माझी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि सगळ्यांनी एवढं मोठं मीडियाचं माध्यम आहे ना, लोकशाहीचं 14 आधारस्तंभ, ह्याच्यातनं सगळ्याला लक्षातच येते ना। आणि पत्र तर दिलेत मी, काही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आहे। त्याच्यावरती माझी हात जोडून राहुल नार्वेकर साहेब आपल्याला विनंती आहे की माझी भावना या ठिकाणी समजून घ्या। मी अत्यंत तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे, जी राजकारण व्हायला लागलेलं आहे। मी एक भीती व्यक्त केलेली आहे की मणिपूरची मणिपूर किती दिवस झालं जळतंय आपण पाहताय। आता सुद्धा ती दगदग काही कमी झालेली नाही। त्या ठिकाणी जो काही आणखीन दंगलीचा विषय दोन्ही समाजामध्ये, तोच प्रकार ह्या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं पाप काही जण कटकारस्थान रचतात, ते होऊ नये या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी। काही आमदार असतील जे समाजात आणि आरक्षणाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांची मस्ती जिरवणार अशा पद्धतीने व्यक्त केलेली आहे। प्रत्यक्ष आपल्याला आता माझी मनोज दादाला हात जोडून विनंती आहे, आता तुम्ही असलं टॉन्टिंग करायचं बंद करा। आता मी घेतली ना भूमिका, आता तुमची प्रामाणिकपणानं भूमिका स्पष्ट करा आणि सगळ्या आमदाराकडनं पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवा। बाकीचा आता काय बोलण्याचा विषय राहिला का? मी प्रामाणिक भूमिका घेतली ना। आता तुम्ही म्हणाले होते की आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अगोदर, मी पट्ट्यानं केली भूमिका स्पष्ट। तुम्ही आता सगळ्या आमदारांच्या दारामध्ये तुम्हाला मराठा समाजाचं नेतृत्व दिलं, सगळ्या आमदारांच्या दारामध्ये आज उद्या परवा 1-2 दिवसामध्ये तुम्ही सगळे आपले मराठा समाजाच्या, मी पण आवाहन करतो, सगळ्या माझ्या विनंती करतो, माझ्या नम्रपणे माझ्या सगळ्याच मराठा समाज बांधवांना, राज्यातल्या बांधवांनो, आपण राजकारणात फसायचं का? कुणाची नौकरी